गुढीपाडवा सण, कथा आणि महत्त्व. जसे प्रत्येक सणाची कथा असते, तसेच गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे देखील एक प्राचीन कथा आहे. ती कथा आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आज आपण गुढीपाडवा सणाची कथा आणि महत्त्व जाणून घेऊया. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी एक होय. गुढीपाडवा सणाविषयी रामायणातील कथा आहे की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी 14 वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्रांच्या येण्याचीच वाट पाहत होता. 14 वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले. तशी तयारी पण केली व मनोमन राम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आला. भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाला. त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्रामपासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विमानाखाली उतरले. श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते. श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी दणाणून गेली. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली. ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पूरच लोटला. त्याचे वर्णन असे केले जाते की रामाने उचलोनी ते समयी, भरत दृढ धरिला हृदयी, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली, गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.